तर वळूया आपण सामन्याकडे, कारण इट्स अ बिग मॅच, कारण दोन्ही ही कम्प्लीट टीम आहेत. हॅलो हॅलो. सामना सुरू होणार आहे आणि मला वाटते मैदानातून यश पाटील आमच्याशी जोडले जात आहेत. यश, दोन्ही कम्प्लीट टीम आहेत, बलाढ्य संघ आहेत. सामन्याला सुरुवात होणार आहे. तुमचा जिंकण्याचा नक्की प्रयत्न असणार आहे. यश, काय वाटतंय? हां नक्की सर, आम्ही आमचा 100% द्यायचा प्रयत्न करू. स्टार्ट चांगली करू पॉवर प्लेमध्ये, कमीत कमी रनात रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. कुठल्या गोलंदाजाकडनं खूप अपेक्षा असतील, खास करून जर अर्ली ब्रेक थ्रू जर मिळवले तर प्रेशर बिल्डअप करू शकतात. कुठल्या हो गोलंदाजाकडनं? हो सर, रितेश चांगली गोलंदाजी करतोय पॉवर प्लेमध्ये आणि त्याने हर मॅचला 100% दिलेला आहे. तर हीच अपेक्षा आहे त्याच्याकडनं की त्यांनी या ओव्हरमध्ये पण लवकरात लवकर एक विकेट काढून द्यावी, 1-2. यश, समोरचा संघ कम्प्लीट टीम आहे, बलाढ्य संघ आहे, तर कुठल्या फलंदाजाला लवकर बाद करण्याचा प्रयत्न होईल जेणेकरून त्याच्यावर प्रेशर बिल्डअप करता येईल? आम्ही या संघासमोर पहिलीच मॅच खेळतोय, तर प्रयत्न असा असेल की लवकरात लवकर चांगले बॅट्समॅन आउट व्हावे. म्हणजे अर्ली ब्रेक थ्रू मिळवण्याचा प्रयत्न होईल, कारण पॉवर प्लेमध्ये संधी जास्त असते फलंदाज बाद करण्याची आणि धावाही जास्त जाण्याची शक्यता असते. हो सर, नक्कीच. आता बघूया, स्टार्ट चांगली झाली पाहिजे आमची. यस, जेव्हा सामन्याला सुरुवात होईल, मध्ये मध्ये वेळ मिळेल तेव्हा यश आमच्याशी जोडले गेलेले आहेत. नक्कीच आम्ही त्यांचा ओपिनियन घेऊ. पण वळूया आपण सामन्याकडे सुरुवात करण्यासाठी, कारण क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. यष्टीरक्षक अमोल यष्टीपासून थोडासा दूर आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ. त्यानंतर एक क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड विकेटला, शॉर्ट स्क्वेअर लेगला, शॉर्ट फाईन लेग, आणि 2 क्षेत्ररक्षक जे आहेत ते सीमारेषेवर तैनात केले आहेत. त्यामध्ये एक वाईड ऑफ लॉंग ऑन आणि एक डीप मिड विकेट असं क्षेत्ररक्षण आहे. चक्र रिव्ह आहे, सापळा रचलेला आहे. आणि सलामीची जोडी खेळपट्टीवर डोंबिवली रत्न म्हणून ज्याला संबोधलं जातं, निलेश एक रिव्हर्सचा बादशाह म्हणून ज्याला संबोधलं जातं, आणि मयूर नाश्ता करेनला. पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, फटका चांगला, मात्र टायमिंग चांगलं झालेलं नाहीये. सेटेड बॅटेड स्ट्रोक म्हटलं जातं स्वीप करण्याचा प्रयत्न, पण त्यावर निलेश मात्र आपला खातावर करतोय, संघाचा खातावर करतोय. डावाला शुभारंभ होतोय, सुरुवात झालेली आहे. मोठागाव विरुद्ध जॉली स्पोर्ट कामतगर या 2 संघामधील सामना नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीला प्रारंभ केलेला आहे मोठागाव. सलामीची जोडी निलेश म्हात्रे आणि मयूर, आणि पहिलं षटक हाताळतो तो रितेश. खूप अपेक्षा आहेत रितेशकडनं. यशने सुद्धा सांगितले की खूप अपेक्षा आहेत रितेशकडनं. रितेश, याला मात्र अतिशय वेगात टाकलेला होता चेंडू, खूप वेगवान चेंडू होता. गुडलेन स्पॉटवर पण थोडासा बाउन्सी झाला आणि सरळ वेध घेतला तो यष्टी रक्षकाचा. रितेश एक वैशिष्ट्य आहे, व्हेरिएशन खूप चांगलं बघायला मिळतं. कित्येक वर्षापासून पाहतोय रितेशला मी गोलंदाजी करताना. रितेश लेफ्ट आर्म, फुलटा चेंडू गोलंदाजच्या डोक्यावरनं फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ येतो लॉंग ऑफला, मात्र लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक किती दक्ष आहे पहा. लॉंग ऑफला येऊन 2 धावा आपल्या संघासाठी वाचवतोय. एक क्षण असं वाटलं की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, मात्र 2 धावा पूर्ण करतो या ठिकाणी मयूर. धावसंख्या झालेली 3. 5 षटकांचा हा निर्धारित सामना. त्याने पहिली 2 षटके जी आहेत ती मॅन्डेटरी पॉवर प्लेची असतील. रितेश लेफ्ट आर्म, यावर चेंडू अनपेक्षित खाली राहिला होता. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. आडव्या बॅटने क्रॉस बॅटे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू अनपेक्षित खाली राहतोय. आणि बऱ्याचशा वेळा जेव्हा असं होतंय, जी अपेक्षा असते की चेंडू थोडासा बाउन्स येईल, आडव्या बॅटने क्रॉस बॅटे स्ट्रोक खेळता येईल, टर्न करता येईल, पण चेंडू बऱ्याचशा वेळा खाली राहतोय आणि जे मनसुबे असतात ते उधळले जातात. त्यामध्ये आपल्याला यश मिळत नाहीये. पण अवांतरच्या रूपाने मात्र एक धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे 4. रितेश लेफ्ट आर्म, पुन्हा एक चांगला चेंडू आहे, पडल्यानंतर सरळ निघून गेला उजव्या यष्टीच्या बाहेरनं यष्टी रक्षकाच्या हातात. काही गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये बघायला मिळते. नंदकुमारजी निकम यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. गुरुकृपा चषक 2022 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. रितेश, याला पुन्हा लिव्हिंग एज, चेंडू हवेत, मात्र झेल सुटते, जीवनदान मिळते.
बॅटला हलकासा स्पर्श, मात्र शॉर्ट थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक मराठी आवी आहे त्या ठिकाणी. आवी याने झेल सोडलेला आहे, पण काही गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये केलेली आहे सुनील पवार. त्या षटकामध्ये फक्त 5 धावा दिल्या. त्याला हवा. हा चेंडू जर बघितल्यानंतर आपण बघितलं थोडासा पडल्यानंतर बाउन्स झाला उजव्याच्या बाहेर आणि त्यावर स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. मला आठवतंय रिलायन्स कप 1987 मध्ये ग्रॅहम गुजने ज्या धावा पटकावल्या होत्या, 115 धावा पटकावल्या होत्या सेमीफायनलमध्ये भारताच्या विरुद्ध, आणि त्यापैकी जवळपास 70 धावा ज्या होत्या त्या स्वीपच्या माध्यमातून पटकावल्या होत्या. यावेळेला पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सातत्यानं मारा पाहतोय, ऑफ स्टंपला मारा पाहतोय. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये आपण ग्लेन मॅग्राला जेव्हा बघितलं होतं, जेव्हा गोलंदाजी करायचं जास्तीत जास्त मारा ऑफ स्टंपला असायचा. कित्येक वेळा फलंदाजी त्रिधारपीठ उडायची फटका खेळताना, आणि याच प्रकारची गोलंदाजी मोहित याची बघायला मिळते. क्लीन बोल्ड त्रिफळाची झालेला आहे मयूर. होता आणि कुठल्या प्रकारे फुटवर्क बघायला मिळालेलं नाही. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आणि क्लीन बॉल स्वतःला यॉक करून घेतलेला आहे. खरं तर यॉर्कर चेंडू नव्हता, परंतु स्वतःला यॉक करून घेतलेला आहे मयूर याने. पहिले यश मिळते मोहित यास, आणि एक चांगली सुरुवात जो निर्णय घेतलेला आहे जॉली स्पोर्ट कामगार संघाच्या कर्णधाराने क्षेत्ररक्षण करण्याचा, तो आतापर्यंत योग्य वाटतोय. कारण पहिल्या षटकामध्ये रितेश याने काही गोलंदाजी केली होती. भले कुठला फलंदाज बाद केला नव्हता, मात्र किफायती गोलंदाजी बघायला मिळाली. 5 धावा दिल्या. त्यानंतर मोहित गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून किंबहुना त्यापेक्षा सरस गोलंदाजी केलेली आहे. आपण पाहतोय फक्त 1 धाव दिलेली आहे आणि एक महत्त्वपूर्ण सफलता प्राप्त केलेली आहे. आणि आता मात्र खेळण्यासाठी मला वाटतं जलपेश होईल. यस,
जल्पेश भोईरकडनं खूप अपेक्षा असणार आहे. एक सिक्सर किंग म्हणून त्याची ख्याती आहे. मोठागाव संघातील जल्पेश ज्याप्रमाणे उंची आहे त्याप्रमाणे सुद्धा मोठे फटके खेळण्यामध्ये वाकबगार आहे. पण तुमचं नाव मोठं असून चालत नाहीये, तुमची कामगिरी मोठी होणं फार गरजेचं असतं. आणि जल्पेशचं नेहमीच एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे की खेळाडू वृत्ती हे एक वैशिष्ट्य राहिलं आहे. निलेश असेल जल्पेश असेल या दोघांचा एक खेळ बघताना आपण नेहमी जाणवतो खेळाडू वृत्ती. याला फटका खेळला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. थोडासा थ्रंबल होतोय, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये, कारण त्यासाठी तुम्हाला तयारी करावी लागते, कारण तुमचं कॉर्डिनेशन असणं फार गरजेचं आहे. तर पहिली धाव तुम्ही अतिशय वेगात पूर्ण करायला हवी. दोघांमध्ये समन्वय असायला हवा. यस, नो, वेट, होय, नाही, थांब या 3 गोष्टीचा मिलाप तुमच्यामध्ये घडायला हवा, तरच तुम्ही दुसऱ्या धावेचा प्रयत्न करू शकतात. ते बघायला मिळालं नाही दोघांमध्ये. निलेशकडनं संघाच्या खूप अपेक्षा असतील. कित्येक वर्षापासून निलेशला खेळताना आपण पाहतोय. अपील केलं जात आहे, मात्र पंचांचं बारकाईने लक्ष होतं की चेंडू हा उजव्या अष्टीच्या बाहेर जात होता. पंच अपील फेटाळून लावतायत आणि लेगबाईचा इशारा येतोय. वेलकम डॉक्टर पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. क्रिकेट खेळच असा आहे, क्रिकेटपासून कोणीही स्वतःला दूर ठेवू शकत नाही. डॉक्टर, वकील, इंजिनियर, महिला वर्ग, उद्योगपती, कुणी राजकीय व्यक्ती, क्रिकेट असा खेळ आहे. म्हणतं क्रिकेटला इतकं ग्लॅमर आहे. याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे. चेंडूला चांगला फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला तैनात आहे. पुन्हा थ्रंबल होतोय. या वेळेला मात्र दोघांमध्ये कॉर्डिनेशन बघायला मिळालं आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली होती आणि खास करून जल्पेश यांनी बघितलं की थोडंसं क्षेत्ररक्षक आहे, डीपचा थ्रंबल होतोय आणि दुसरी धावी पूर्ण केलेली आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही चांगली सुरुवात म्हणता येणार नाहीये. एक डॉक्टर पाटील आलेले आहेत आपल्या मान्यवर कक्षामध्ये. मला एक आठवण झाली. विवेस लक्ष्मण, विवेस लक्ष्मणचे पिताश्री हृदयरोग तज्ज्ञ एम्समध्ये कार्यरत आणि खरं तर त्यांना विवेस लक्ष्मणला डॉक्टर करायचं होतं, परंतु मध्ये विवेस लक्ष्मणचं लक्ष दुसरीकडे होतं. एक क्रिकेटर झाला, एक कम्प्लीट टेक्निक बॅट्समन झाला. असं असतं की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतोय आपण. खरं तर वडिलांची खूप इच्छा होती की विवेस लक्ष्मण यांनीसुद्धा एक तज्ज्ञ डॉक्टर व्हावं, कारण जे पिताश्री हे एम्स सर्वात मोठी जी संस्था आहे एम्स दिल्लीमध्ये, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस दिल्लीमध्ये, या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी खूप चांगलं मेरिट असावं लागतं आणि तिथले हृदयरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे ते पिताश्री. पण तसं मात्र झालं नाही. विवेस लक्ष्मण हे स्वतः उत्कृष्ट क्रिकेटर झाले. तिसरं षटक घेऊन येतोय धनराज. यावर मात्र काय फटका खेळलेला आहे, फटका चांगला आहे, मात्र जागा जी निवडली ती चुकीची, कारण डिपेश पॉईंटला एक क्षेत्ररक्षक तैनात होता. फक्त एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षण खूप चांगलं सजवलेलं आहे. फटके खेळतायत, मात्र प्लेसमेंट चांगली नाही. धावसंख्या 11. याचप्रमाणे धावसंख्या जर झाली तर सुनील पवार मला असं वाटतं की लो स्कोरिंग सामना बघायला मिळेल. यापूर्वी आपण बघितले लो स्कोर जो आहे 22 धावा. तो कोणगावचा संघ आहे, त्या संघाच्या नावावर आहे. कुठल्या संघाला आवडणार नाहीये लो स्कोरिंग धावसंख्या आपल्या नावावर असणं. सुरेश्वर सोनटिपू हा संघ जो आहे या संघाच्या नावावर 22 धावा आहे, निश्चित धावसंख्या. तिसरं षटक गोलंदाजीसाठी धनराज येतोय. विकेट टेकर गोलंदाज ज्याची ख्याती आहे धनराज. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, पडल्यानंतर थोडासा बाउन्स शरीरापासून जवळून फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र एक तुम्हाला चांगला फटका खेळायचा असेल तर चेंडू आणि बॅटचं थोडंसं अंतर असायला हवं, ते बघायला मिळालं नाही. चेंडू सरळ निघून गेला, तो यष्टी रक्षकाच्या हातात. काय गोलंदाजी बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये बघितले आपण रितेश, त्यानंतर मोहित आणि त्यानंतर धनराज.
यावर मात्र ताकदवर फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ जाते तो लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षण तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. फक्त एकच धाव मिळेल. त्याप्रमाणे गोलंदाजी होते जॉली स्पोर्ट कामतगर संघाची, त्याप्रमाणे क्षेत्ररक्षणही बघायला मिळतंय. कारण मित्रांनो, तुम्हाला चांगली कामगिरी करायची असेल तर तुमची फलंदाजी ए दर्जाची असायला हवी, गोलंदाजी चांगल्या दर्जाची असायला हवी आणि किंबहुना त्यापेक्षा जास्त तुमचं क्षेत्ररक्षण A+ दर्जाचं असायला हवं. आतापर्यंत पाहतोय तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत मला वाटतं एकही चौकार नाहीये. यावरून कल्पना येईल किती भेदक मारा, तिखट मारा गोलंदाजीच्या माध्यमातून. धनराज राईट आर्म. यावेळेला मात्र चेंडू थोडासा उजव्याच्या बाहेर आहे. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्कर चेंडू होता. आजकाल हा चेंडू खूप प्रचलित आहे. माझे सहकारी समालोचक सुनील पवार यांनी फार चांगला उल्लेख केला होता. आजकाल वाईड यॉर्कर चेंडू खूप हाताळला जातोय. धनराज अतिशय वेगवान गोलंदाज आहे धनराज. यावर स्टाईल, यावेळेला मात्र एक पंच या ठिकाणी तिसऱ्या पंचाची मागणी करतायत. बीमरसाठी मागणी केलेली आहे. तिसरे पंच या ठिकाणी पाहतील. तिसरे पंच या ठिकाणी निर्णय देतील. तिसऱ्या पंचांचा काय निर्णय येतोय बघायचं आहे. आमचा टीव्ही पंच यस, तिसऱ्या पंचाचा निर्णय या ठिकाणी बीमर चेंडू आहे. 2 धावा होत आहेत, 2 धावा पूर्ण होत आहेत. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे, त्यामुळे ह्या नंतरच्या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. विशेष म्हणजे निलेश याने सुरुवातीलाच पवित्रा घेतला होता. केविन पीटरसनने अशा प्रकारचा पवित्रा घेतला होता, त्यावरून थोडासा वादंग निर्माण झाला होता. पण तो त्यानंतर पडदा हटलेला आहे. कारण निलेश याने सुरुवातीलाच रायटी पवित्रा घेतला होता खेळण्यासाठी, कारण लेफ्टी आहे निलेश. धावसंख्या होते ती 15 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे, प्रगतीपथावर आहे. याला पुन्हा खेळण्याचा प्रयत्न, मात्र एक तोटी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र धनराज याने बघितलं की बॅकअप करणारा कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये, त्यामुळे त्याने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्नही केला नाही. धावसंख्या 1 न वाढते. धावसंख्या झाली 16. यापूर्वीच्या सामन्यामध्ये आपण बघितला होता की चौकार आणि षटकारांची आतषबाजी बघायला मिळाली, पण या सामन्यामध्ये मात्र दुष्काळ पडलेला आहे चौकार आणि षटकांच्या ह्या इनिंगमध्ये. आतापर्यंत जवळपास तिसरं षटक संपण्याच्या मार्गावर आहे. एकही चौकार नाही, एकही षटकार नाही. त्याचं कारण अचूक टप्प्यावर होणारी गोलंदाजी, भेदक मारा, तिखट मारा. धनराज यावेळेला पुन्हा एकदा उंची दिलेला चेंडू पडल्यानंतर बाउन्स, अतिशय वेगात टाकलेला चेंडू होता आणि एक षटक पूर्ण होते. काय गोलंदाजी षटकामध्ये केलेली आहे आमचे एक्सपर्ट.
यानंतर टॉससाठी कुक्सी आणि खार्डी. कुक्सी आणि खर्डी दोन्ही कॅप्टननी सज्ज राहायचं आहे, संपर्क साधायचा आहे आमच्या ऑर्गनायझिंग कमिटीशी. कुक्सी आणि खर्डी दोन्ही कॅप्टननी संपर्क साधायचा आहे आणि टॉससाठी तयार राहायचं आहे, कारण पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना असणार. दोन्ही कॅप्टननी त्वरित संपर्क साधायचा आहे. तर वळूया आपण. असं वाटतं की लो स्कोरिंग सामना बघायला मिळतो की काय. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. निलेश सुद्धा संघर्ष करताना दिसतोय, जो नेहमीच कित्येक स्पर्धेमध्ये धावांची लयलूट करतोय, त्याला मात्र आज संघर्ष करावा लागतोय. गोलंदाजासाठी मार्गस्थ होईल रितेश. यावेळेला मात्र एक चांगला फटका, सीटेड बॅटेड हुकचा फटका खेळलेला आहे आणि चेंडू जातोय डीप फाईन लेग, सीमा पार, चौकार. का 120 हो गया. अतिशय सुंदर फटका बघायला मिळाला. खरं तर ज्या फटकेची आवश्यकता होती मोठागाव संघासाठी, तो फटका बराच उशिरा नका होईना पण आलेला एक चांगला सुंदर चौकार बघायला मिळाला. धावसंख्या झाली 20. आमचे ऑफिशियल स्कोरर राजू पाटील, खूप चांगलं स्कोरिंग त्यांनी पहिल्या दिवसापासून केलेलं आहे. एक आदर्श शिक्षक सुद्धा आहेत. रितेश लेफ्ट आर्म सुरुवातीलाच पवित्रा घेतला होता, चेंज केला होता. आता भले कित्येक फलंदाज रिव्हर्सचा फटका खेळत असतील, पण सुरुवात जर खऱ्या अर्थानं असेल तर निलेश म्हात्रे आणि दीपक मडवी या दोघांचं नाव ठाणे जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने घ्यावं लागेल. सुरुवात रिव्हर्सचा फटका खेळण्याची. रितेश यावेळेला पुन्हा खेळण्याचा प्रयत्न, उंची दिल्या, चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला, उसळला आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा करतायत पंच. कारण एक बाउन्सर टाकून झालेला आहे. ह्यानंतर जर अशा प्रकारचा बाउन्सर टाकला तर कदाचित त्या चेंडूला एक वेगळी शिक्षा मिळू शकते. 1 फॉर दी ओव्हर. यावेळेला पुन्हा अतिशय चांगला चेंडू पडल्यानंतर काय गोलंदाजी बघायला मिळते. प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन बघायला मिळते रितेशच्या, आणि हे एक चांगल्या गोलंदाजी खूण आहे. भारताचे बिशन सिंग बेदी यांच्याकडे इतकी अचूकता होती, जर एखादा कॉईन जरी फलंदाजीच्या ठिकाणी ठेवलं त्याला सुद्धा वेध करण्याची क्षमता त्यांच्याकडे होती. रितेश लेफ्ट आर्म, त्याला इम्प्रोवाइज फटका खेळलेला आहे, मात्र जागा चुकीची निवडलेली आहे. फटका चांगला होता, मात्र गॅप शोधली असती तर चौकार वसूल करता आला असता, पण शॉर्ट थर्डमॅनला हवी होता. एक चपळ क्षेत्ररक्षक म्हणून ख्याती आहे, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, कारण आउटफील्ड इतकं फास्ट आहे. मिसफील्ड झालं तर चेंडू सरळ सीमारेषा गाठतो. बऱ्याच वेळा आपण बघितलेलं आहे. फक्त धावसंख्या 21. आता पण पूर्णपणे जखडून ठेवलेला आहे. एक चौकार जर सोडला हुकचा फटका तर मात्र कुठल्याही प्रकारे स्वातंत्र्य मोठा फटका खेळण्याचं दिलेलं नाहीये. रितेश, त्याचबरोबर मोहित, त्याचबरोबर धनराज यांनी. मोहिल याला पुन्हा एकदा मिस टाइम फटका म्हणता येईल, मात्र चेंडू जाणार आहे लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. फटका चांगला नव्हता, मात्र 4 धावा मिळतात. धावा मिळणं हे गरजेचं आहे आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 25. चौथं षटक हे मार्गस्थ आहे, जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे. धावसंख्या अजूनही फक्त आहे 25.
रितेश हा चेंडू मात्र स्वैर चेंडू आहे. पडल्यानंतर बाउन्स आणि उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर निघून गेलेला आहे आणि पंच इशारा करतायत व्हाईट बॉल. दोन्ही पंच एकत्र आलेले आहेत, त्यानंतर ते निर्णय देतील. पंचांचा काही निर्णय बघायचा आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा, कारण 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग दिली होती गोलंदाजाला. एक चांगला डिसिजन या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या पंचांचा आहे, कारण 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग दिली होती, कारण ह्या चेंडूवर फ्री हिट असणार आहे. नो बॉलचा इशारा आलेला आहे. 26 धावा झालेले आहेत. याला मग इनसाइड आउटचा फटका इष्टा कव्हरच्या दिशेने. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमा पार, चौकार. मोठ्या मनाचा निलेश म्हात्रे रे, मोठे गावाचा मोठ्या मनाचा निलेश म्हात्रे गाजतोय रे. झालेल्या 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. या षटकामध्ये मात्र एक थोडीशी आशा निर्माण झालेली आहे, कारण 14 धावा आलेल्या आहेत आणि बॅक टू बॅक 2 चौकार सुद्धा आलेले आहेत. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि या षटकामध्ये जर 15 पेक्षा जास्त धावा जर आल्या तरच मोठागाव संघाच्या गोलंदाजांना काही प्रमाणात संधी मिळू शकते. अन्यथा क्षेत्ररक्षण करताना मोठागाव संघावर एक जबरदस्त प्रेशर निर्माण होऊ शकतं, कारण जॉली स्पोर्ट कामतगर संघाकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. जवळपास 6 ते 7 स्थानापर्यंत चौफेर फटकेबाजी करणारे फलंदाज आहेत. अंतिम षटक असणार आहे. यानंतर टॉससाठी तयार राहायचं आहे. खारडी तसेच कुकसे दोन्ही कॅप्टननी तयार राहायचं आहे. यानंतर टॉस होईल. हे षटक संपल्यानंतर लगेचच टॉस होईल. अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी येतोय रोनित आणि त्याचा सामना करण्यासाठी सज्ज होईल निलेश म्हात्रे. अजूनही सलामीला आलेले आहे, पण आज थोडी संत फलंदाजी बघायला मिळालेली आहे. यावेळेला पोलचा फटका, चेंडू हवेत आहे आणि एक सोपा झेल सोडलेला आहे. एकच धाव मिळेल. अनिकेत निगुकर खार्डी यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. आज निलेश यांनी संत खेळी केली. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सर्वात संत खेळी जर असेल, पहिला वर्ल्ड कप झाला होता 174 चेंडूमध्ये 36 धावा सुनील गावस्कर यांनी केली होती. 13 चेंडूमध्ये 11 धावा. मी उल्लेख केला सर्वात संत खेळीचा. 174 चेंडूचा सामना केला, सलामीला आणि शेवटपर्यंत नाबाद राहिले, पण तो 174 चेंडूमध्ये 36 धावा जमवल्या होत्या. पहिल्या वर्ल्ड कपमध्ये 1975 मध्ये जो पहिला वर्ल्ड कप झाला होता इंग्लंड विरुद्ध. रोनित फुल टॉस चेंडू, डाऊन दी ग्राउंडचा फटका, चेंडू हवेत आहे आणि यश चेंडू खाली येतोय आणि लॉंग ऑफला चांगला झेल समाप्त करतोय.
जलपेशेने 12 धावांची खेळी केली, 2 चौकार लगावले आणि आपण पाहतोय की 8 चेंडूंचा सामना केला. 150च्या स्ट्राईक रेटने धावा जमवल्या 12. निलेश मात्र नेहमीच कित्येक वर्षापासून निलेशला मी बघितलेलं आहे फलंदाजी करताना, कित्येक सामन्यामध्ये त्यांनी धावांची लयलूट केलेली आहे. मात्र या सामन्यामध्ये थोडासा अजूनही खेळपट्टीवर आहे, पण मात्र जी अपेक्षा होती ती अपेक्षा मात्र पूर्ण केलेली नाही सहकार्यांची, त्याचबरोबर पाठीराख्यांची. रोनित राईट आर्म, यावेळेला पुन्हा फटका खेळला, चेंडू हवेत आहे आणि बॅक टू बॅक यश दिसतोय पिक्चरमध्ये, चांगला झेल समाप्त करतोय. पारितोषिक आहे स्वर्गीय हेमंत पांडुरंग मुकादम यांच्या स्मरणार्थ विकी मुकादम यांच्याकडून पहिली विकेट या पूर्ण करते बघायचं आहे. यावेळेला मात्र स्वेर चेंडू आहे, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. येस, कुकसेगावचे पोलीस पाटील प्रमोदजी पाटील आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गुरुकृपा चषक 2022 मध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करतोय भूषणजी भगत यांच्या वतीने. यावेळेला मात्र एक चांगला फटका खेळलेला आहे, अप्परकडचा अंदाज बघायला मिळाला, मात्र ताकद झोकली नव्हती. डिपिश पॉईंटला चेंडू अडवला जातोय आणि तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावसंख्या वाढते, धावसंख्या झाली 34. या मैदानावर तुम्हाला जर चॅलेंज समोर ठेवायचं असेल तर किमान 50 पेक्षा जास्त धावा या ठेवायला हव्यात. 34 धावा झाल्यात, अंतिम षटक हे मार्गस्थ आहे. रोनित, याला फुलटा चेंडू आहे, पंचांचा नो बॉलचा इशारा आहे, बीमर चेंडू आहे. यस, जगदीशजी पाटील कुकसेगावचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते तसेच कुकसेगावचे पोलीस पाटील प्रमोदजी पाटील आपण ही मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आपलं हार्दिक स्वागत आहे. भूषणजी भगत या स्पर्धेचे आमचे सर्वेसर्वा, त्याचबरोबर चिरोबा कोण यांच्या वतीने गुरुकृपा चषक 2022 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. फ्री हिट असणार आहे चेंडूवर. रोनित राईट आर्म, या वेळेला मात्र चेंडू चांगला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फीटचा फायदा उचलता आलेला नाही. धावसंख्या मात्र अजून थांबलेली आहे, 36 धावा झालेल्या आहेत. एक लो स्कोरिंग सामना बघायला मिळेल. रोनित, याला मात्र लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे, चेंडू उंचच उंच, मात्र लांबी काढते का बघायचं आहे आणि षटकार. शेवटच्या चेंडूवर हा पहिला षटकार या इनिंग मधला बघायला मिळतोय. 43 धावा झाल्यात आणि आता मात्र गोलंदाजांना 43चं लक्ष, 42 धावा झाल्यात आणि आता मात्र काहीतरी गोलंदाजांना संधी मिळू शकते, कारण शेवटचा जो षटकार लागलेला आहे यामुळे 40चा आकडा पार झालेला आहे. आपण वळूया टॉसकडे. कारण मित्रांनो
क्रिकेट असा खेळ आहे, क्रिकेटला खूप ग्लॅमर आहे. क्रिकेटपासून कोणीही स्वतःला दूर ठेवू शकत नाही. डॉक्टर असोत, वकील असोत, इंजिनियर असोत, उद्योगपती असोत, महिला वर्ग असोत, राजकीय व्यक्ती असोत, लहानांपासून थोरांपर्यंत क्रिकेटपासून कोणीही दूर राहू शकत नाही. डॉक्टर पाटील सुद्धा आमच्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. या स्पर्धेचे आमचे सर्व भूषणजी भगत आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. टॉस बॉक्समध्ये खारडी व कुकसे दोन्ही कॅप्टन आणि मान्यवर कक्षामध्ये उपस्थित डॉक्टर पाटील यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे, टॉस करायचा आहे. दोन्ही कॅप्टननी यायचं आहे, कुकसे आणि खारडी. यस बंटी, खूप खूप स्वागत आहे. कुसे संघाचे कॅप्टन आणि खारडी संघाचे कॅप्टन अनिकेत निगुकर, खूप खूप स्वागत आहे. डॉक्टर पाटील या ठिकाणी येथील स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक भूषणजी भगत असतील आणि खास करून कोणगावच्या क्रिकेटसाठी ज्यांचं फार मोठं योगदान आहे मेजर रवी देसले हे सुद्धा असतील. डॉक्टर पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे टॉस बॉक्समध्ये. कॉइन एक बाजू जी आहे आणि स्पर्धा जी आहे गुरुकृपा चषक आपण पाहतोय, कारण गुरुनाथ कान्हा भगत यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा, त्यामुळे गुरुकृपा चषक. आणि दुसरी बाजू जी आहे ती चिरोबा कोण, अर्थात भूषणजी भगत हे मुख्य आयोजक आणि चिरोबा कोण दोघांपैकी एकाचं नामनिर्देशन आपण करायचं आहे. बंटी, कॉलिंग खराडी संघाचे कॅप्टन करतील. त्यांचं म्हणणं आहे गुरुकृपा. मात्र नाणेफेक जी जिंकलेली आहे तेव्हा त्या कुकसे संघाने. मी डॉक्टर पाटील, मेजर रवी देसले आपला खूप खूप आभार व्यक्त करते. टॉससाठी आपण आलात. जास्त ओपनिंग घेणार नाही कारण सामन्याला सुरुवात होणार आहे. नाणेफेक जिंकलेली आहे. फक्त पहिला प्रश्न असणार आहे, मैदानात प्रवेश केल्यानंतर कसं वाटलं? खूप चांगलं वाटलं आणि ग्राउंड बदलं तर कमीच बघायला मिळतात एवढे छान प्रकारे. नाणेफेक जिंकलेली आहे. 5 षटकांचा सामना आहे. काय निर्णय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या पाठीमागे विशेष काय असा उद्देश? आम्ही बॉलिंग लाईन चांगली आहे त्यामुळे कमीत कमी रनावर डिपेंड करण्याचा प्रयत्न केला. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. नाणेफेक जर जिंकली असती
तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण. तुमच्या मनाच्या विरुद्ध झालेला आहे, पण क्रिकेट असा खेळ आहे, आम्ही नेहमी म्हणतो क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी, अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. तुम्ही जर मोठी धावसंख्या उभी केली तुम्ही विजय संपादित करू शकता. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असणार आहे? 55 ते 60. कुणाकडनं खूप अपेक्षा असतील तुमच्या संघामध्ये? असं माइंड असतं की यांनी चांगली फलंदाजी करावी आणि एक मोठी धावसंख्या उभी करावी. आहेत 11 खेळाडू, सर्वजण 100% द्यायचा प्रयत्न करतील. म्हणजे सांघिक खेळ व्हावा असं वाटतंय. तर तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जो सामना होणार आहे तो कुकसे विरुद्ध खारडी. नाणेफेक जिंकून कुकसे संघाचे कॅप्टन बंटी यांनी निर्णय घेतलेला क्षेत्ररक्षण करण्याचा आणि खारडी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स सज्ज होतील माझे सहकारी समालोचक भिवंडीचा बुलंदाबाज सुनील पवार. ऑल दी बेस्ट. अनेक अनेक धन्यवाद. मॅजिकल ऑफ मराठी सीट व्हॉइस ऑफ ठाणा डिस्ट्रिक्ट डॉक्टर गवली सर. तर स्वर्गीय गुरुनाथ काना भगत यांच्या स्मरणार्थ आपण गुरुकृपा चषक 2022चा हा तिसरा दिवस पाहतोय. आलेल्या सर्व पाहुण्यांचं, सर्व क्रिकेट रसिकांचं आणि यूट्यूबच्या माध्यमातून आनंद घेणाऱ्या हजारो क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेचे आमचे आयोजक सर्व सन्माननीय भूषण भगत साहेब यांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. हॅलो. हो. तर निश्चित नुकतं ज्यांचं आगमन झालेलं आहे कोंडगावचे उद्योगपती आणि माजी उपसरपंच विवेकी माते साहेबांचं व्यासपीठावर आगमन. वेलकम सर, आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. आपला थोडी तर निश्चित गवली सर, महेंद्रजी आतमध्ये पाहतोय की आपण आपल्यासोबत जोडले गेले तर टेनिस क्रिकेटचे तसे महान खेळाडू निश्चित मी आपल्या गवली सरांकडे आपल्याला घेऊन जातोय. निलेश मैदानाच्या आतमध्ये आहे. नाही, खरीच टेनिस क्षेत्रातील एक महान खेळाडू निलेश. आणि मी नेहमीच उल्लेख करतो ज्या ज्या ठिकाणी निलेश खेळताना मला दिसतोय तेव्हा एक खेळाडू वृत्ती बघायला मिळते निलेशकडून. ते फार मत निलेश फलंदाजीमध्ये फारशी काय मोठी धावसंख्या उभी करण्यात यश आलेलं नाही. गोलंदाजाकडनं खूप अपेक्षा आहेत. तुम्ही सामना जिंकण्याचा प्रयत्न करणार आहात? सर्व नक्कीच करणार, कारण की आम्हाला डांबर विकेटवर खेळण्याचा पहिली गोष्ट म्हणजे अनुभव नाही आहे. आणि डांबर क्रिकेटवरती क्रिकेट वेगळा असतो आणि मातीच्या क्रिकेटवरचा क्रिकेट वेगळा असतो. बॉलच्या मिनिटमध्ये जाता नाही येते. मी जेवढा आता खेळण्याचा प्रयत्न केला पण नाही जमलं. निलेश, कारण लो स्कोरिंग सामना आहे, यासाठी तुम्हाला अर्ली ब्रेक थ्रू मिळवणं गरजेचं आहे. गोलंदाजाकडनं अपेक्षा असतील, कुठल्या गोलंदाजाकडनं अपेक्षा आहेत, कारण सामन्याला सुरुवात होणार आहे. आपण नंतर एक चर्चा करूया. तर पहिला चेंडू सागर शाबाश. बॅक बेटा बॅकफुटला जाऊन मात्र पुश केलाय आणि तो आता क्लास दाखवलाय. फलंदाज पाहतोय आपण रतीशच्या बॅटमधून. चांगल्या चेंडूवर सम्मान इथं मात्र दिलं गेलं. निलेश, निश्चित काय वाटते ज्या प्रकारे कमी धावसंख्या आहे आणि हा जर सामना जिंकायचा असेल तर गोलंदाजी अतिशय चांगली करावी लागेल. यावेळेस पाहता लॉफ्टेड फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि पहिला फलंदाज बाद होतोय. पहिल्या फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. अशा प्रकारची गोलंदाजी, अशा प्रकारे क्षेत्ररक्षण झालं तर लो स्कोरिंग सामन्यामध्ये एक रंगत निर्माण होऊ शकते. 100% सर. जर बॉलर लोकांनी 100% एफोर्ट दिला तर आम्ही सामना जिंकण्याचा प्रयत्न करणार 100%. तर आपण मित्रांनो पाहतोय खास करून डीजे सॅम डीजे अर्थात त्याचे प्रोप्रायटर सोमनाथ पाटील यांचा एक आगळा उपक्रम. त्यांनी खूप चांगली माईक सिस्टीम आम्हाला उपलब्ध करून दिली. ठेवणीतल्या धून आपल्यापर्यंत ते पोहोचवत आहेत. त्याचबरोबर आपण IPL मध्ये किंवा आंतरराष्ट्रीय खेळामध्ये ज्याप्रमाणे हा जो माईक आहे तो मैदानात आपण पाहतोय आणि आपण ओपिनियन घेतोय. या ठिकाणी निलेशशी आपण संवाद साधतोय आणि निलेशने सांगितलेलं आहे की लो स्कोरिंग सामना जरी असला तरी सुद्धा आम्ही मात्र चांगला प्रयत्न करू जिंकण्याचा, पूर्णपणे प्रयत्न करू. त्यासाठी आमची गोलंदाजी मी चांगल्या प्रकारे होईल. क्षेत्ररक्षण आणि हे प्रत्यय आलेलं आहे. दुसऱ्या चेंडूवर एक सफलता मिळाली आहे. पण हे क्रिकेटमध्ये होत असतं. अजूनही क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. गवली सर, जर आपण सातत्याने विचार केला लो स्कोरिंगचे सुद्धा सामने अतिशय चांगले पाहायला मिळतात. दरम्यान आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकासाठी एक सुवर्ण संधी आहे. जर आपण चेंडू शिमरीच्या बाहेर जातोय तर तो जर झेलमध्ये कन्वर्ट केला तर विजय मात्रे म्हणजे जर उर्फ सर्वांचे लाडके टोटो यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये दिल्या जाईल. ज्यावेळेस पात्र रिवर्स अटेंड करायचा होता आणि चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निलेश, एक महत्त्वाचा प्रश्न आहे की कल्याण डोंबिवलीला खूप मोठ्या प्रमाणात क्रिकेट होत आहे, भिवंडीला, पण दोन्हीमध्ये काही फरक या चेंडूनंतर नक्की चर्चा करू.
सज्ज होताना याच पात्र लॉफ्ट केले पण हवेत आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक अजून एक फलंदाज बाद. ग्रामीण क्रिकेट आणि भिवंडीचा ग्रामीण क्रिकेटमध्ये काय फरक जाणवतो का निलेश? सर भरपूर फरक जाणवतो आणि सर्वात जास्त मॅचेस खेळायला मजा येत असेल तर भिवंडीमध्ये येतं. कारण का मी भरपूर वर्षापासून भिवंडीमध्ये क्रिकेट खेळतोय आणि भिवंडीचा क्रिकेट हा खूप आगळा वेगळा आहे आणि प्रेक्षकांची खूप प्रकारची आम्हाला साथ असते. त्याच्यामुळे भिवंडी क्रिकेटमध्ये आम्हाला खेळायला मजा येते. आणि डोंबिवली क्रिकेटचं हे बघायचं झालं तर आमच्याकडे सहजासहजी मातीच्या विकेट असतात आणि भिवंडीमध्ये डांबर कॉन्क्रीट आणि बघायला गेलं का आमच्याकडे सामने वेळेवर चालू होतात. निलेश, एक मला प्रिन्सिपल फरक जाणवतो. मी बऱ्याच वर्षापासून समालोचन करतो. मी नेहमी उल्लेख करतो की रिव्हर्सचा बादशाह म्हणून जर सुरुवातीला नाव घेतलं जाईल तर निलेश म्हात्रे आणि दीपक मडवी. आज मात्र ते त्या प्रकारचे फटके बघायला मिळाले नाहीत. त्याचं कारण सर बोललो मी की डांबर विकेट आहे आणि डांबर विकेटवरती बॉल खूप स्किट होऊन येतोय. तरी मी प्रयत्न करत होतो वारंवार, अपयशी ठरत होतो खेळण्याकरता. ती जर मातीची विकेट असते तर खूप चांगले शॉट बघायला मिळाले असते. येस, निलेश आमच्याशी जोडले गेलेले आहेत. पण जेव्हा जेव्हा वेळ मिळेल, कारण महत्त्वाची मॅच आहे, रोज स्कोरिंग सामना आहे, त्यामुळे निलेशला सुद्धा खूप कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. त्यामुळे कुठल्याही प्रकारे व्यत्यय येणार नाही ही सुद्धा आम्ही काळजी घेणार आहोत. तर सज्ज होते गोलंदाज यावेळेस पात्र टॅप केले पॉइंट क्षेत्राकडे चेंडू जातोय तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट. निलेश, मी तुमच्यासोबत जॉईंट होते कारण की सातत्याने आम्ही या स्पर्धेमध्ये जेवढे पण बाहेरचे संघ आले डोंबिवली कल्याण विभागातले त्या संघाच्या प्रति खेळूचं हे तो म्हणणं आहे की खेळपट्टी इकडं डांबराने आहे, पण जेव्हा भिवंडीचे संघ बाहेर जातात तेव्हा मात्र त्यांचा उच्च कोटीचा प्रभाव होतो. याबद्दल काय बोलशील? सर कारण त्यांना प्रॅक्टिसच डांबर विकेट आणि कॉन्क्रीट विकेटवर होते. आमची प्रॅक्टिसच माती विकेटवर होत असते. त्याच्यामुळे भरपूरसा फरक जाणवतो. सज्ज होताना यावेळेस मात्र फ्लिकचा फटका पाहतोय आपण. अमोल यांच्या बॅटमधून चांगला फटका, पण एक धाव इथं मात्र मिळेल. संघर्ष करताना पाहतोय आपण जॉली स्पोर्ट कामतगर या संघाला. गवली सर जर विचार केला पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि जो टार्गेट आहे 43 धावाचं, पण तो टार्गेट रोखताना इथं मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, म्हणजे तिकट मारा पाहायला मिळालं. धावफलकावर धावा त्या फक्त 3 आणि दोन्ही संघाचा जर आपण विचार केला पहिल्या षटकाचा खेळ तेव्हा मात्र जेव्हा गावदी मोठा गाव संघ फलंदाजी करत होता फक्त धावा झाल्या त्या 5 आणि इथं मात्र पाहतोय की त्यापेक्षा 2 धावा कमी खर्च केला. म्हणजे सामना लो स्कोरिंगचा आहे, सामना सोडलं नाही, फाईट करतो इथं मात्र मोठा गाव. नाही, ॲब्सोल्युटली. आणि पहिल्या षटकामध्ये कुठलाही फलंदाज बाद झालेला नव्हता. आपण बघितलं यावेळेला 2 फलंदाजी बाद झालेल्या आहेत. त्यामुळे आपण पाहतोय की यावेळी फलंदाजीचा एक पॉवर प्ले बघायला मिळाला नाही, फलंदाजीसाठी एक पुअर प्ले बघायला मिळाला आहे. पण मात्र असं वाटते की लो स्कोरिंग सामना सुद्धा इंटरेस्टिंग होत असेल. सुनील पवार, तुला आठवत असेल 25 जूनची दुपार 25 जून 1983 जो सामना झाला होता लो स्कोरिंग सामना होता. 183 धावांचं लक्ष्य अंतिम सामन्यामध्ये दिलं होतं वेस्ट इंडिज संघाला, पण ते लक्ष्यसुद्धा पार करता आलेलं नव्हतं आणि भारताने वर्ल्ड कप जिंकला होता. लो स्कोरिंग सामने इंटरेस्टिंग होतात, पण त्यासाठी तुमची गोलंदाजी ए दर्जाची असणं फार गरजेचं आहे. केवळ गोलंदाजी नव्हे तर तुमचं क्षेत्ररक्षणसुद्धा ए दर्जाचं असणं गरजेचं आहे. आदरणीय परेश कोळी यांच्या माध्यमातून अमोल पाटील यांनी जर 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले तर त्यासाठी रोख रक्कम 500 रुपये देण्यात येईल. पण गवली सर मोठा गाव संघ एवढा सोपा नाही की सहज सामना सोडून देईल. फाईट करताना पहिला पण पहिल्या षटकामध्ये महत्त्वपूर्ण 2 विकेट सलामीचे फलंदाज प्रतीक आणि नितीश यांच्याकडून खूप मोठा फायदा झाला नाही जॉलीस्पोर्ट कामतगर संघाला सलामीचे फलंदाजीच्या माध्यमातून. पण इथं मात्र मोहिल आणि अमोल पाटील ही एक नामवंत जोडी आहे कामतगर संघाच्या माध्यमातून. सर्वप्रथम 20 ते 25 धावाची एक छोटीशी पार्टनरशिप करावी लागेल जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर. तर गोलंदाज अनिकेत दुरण त्या टोकाकडनं, समोर अमोल पाटील एक लाजवाब असा फलंदाज. यास्पाता ड्राईव्ह केलंय हवेत एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनकडे चेंडू ट्रॅव्हल होते तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल अमोल पाटील. व्यक्तिगत नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण 2 चेंडूचा सामना केलाय आणि 2 या धावसंख्येवर नॉन स्ट्राईकला अमोल पाटील आणि आता मात्र स्ट्राईकला किंवा फलंदाज मोहिल. यस, अमोल पाटीलसाठी जर लागोपाठ लगातार 3 षटकार लगावले तर परेशजी कोळी यांच्याकडनं 1000 रुपयाचे पारितोषिक देण्यात येईल. गोलंदाज सज्ज होताना राऊंड द विकेट सफल झालंय, उडवलंय चेंडूला सुरेख फटका, स्कोर लेग बाउंड्रीच्या बाहेर एका टप्प्याने चेंडू फरार होतोय, सीमा पार येतोय दमदार चौकार.
3 बाद 8 अशी नाजूक स्थिती पाहतोय आपण जॉली स्पोर्ट कामतगर या संघाची, कारण की 43 धावाचा टार्गेट आहे आणि तो स्वीकारताना पहिल्याच षटकामध्ये एका चांगली गोलंदाजी, आता मात्र अनेके सुद्धा चांगली गोलंदाजी हाताळतोय. संघर्ष करण्यासाठी मजबूर केलंय कामतगर संघाला. लो स्कोरिंग सामना सुद्धा इंटरेस्टिंग होतोय. संतोष रमा भगत यांच्याकडनं सुद्धा या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा आहे. संतोषजी, आपलं खूप खूप स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. गोलंदाज सज्ज होताना अनिकेत राऊंड द विकेट. यावेळेस पाहत अतिशय वेगवान चेंडू टप्पापर्यंत अनिकेत चेंडू खाली राहतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. गवली सर आजच्या दिवसातला दुसरा सामना पाहतोय. जेव्हा 25च्या आतमध्ये रोखल्या गेलं त्यानंतर सामने रंगतदार पाहिले. यानंतरचा जो सामना पहिला सामना पाहिला होता आपण भरोडी आणि तिसगावमध्ये, तो सामना सुद्धा शेवटच्या चेंडूपर्यंत गेला होता. पण हा सामना रंगतदार बनेल काय? वेगवान चेंडू टाकण्याच्या नादामध्ये लाईन चुकीची हाताळतोय, कारण की टप्पा पडल्यानंतर पाहतोय की आपण खूपच स्वेर वळतोय. आणि वारंवार मी हे उल्लेख करतोय, आयुष्यामध्ये 2 गोष्टी लई खडतर असतात. एक तर क्रिकेटच्या मैदानावर गोलंदाजाचा वळण घेणारा चेंडू आणि जीवनामध्ये वळण घेणारा रस्ता. सज्ज होताना गोलंदाज फुल टॉसवर फटका पाहतोय पण टायमिंग परफेक्ट नाही आहे. फक्त आणि फक्त एका सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पुढे सरकते. ती आता मात्र 10. तर इथं मात्र गोलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. सतीश मात्र यांच्याकडून जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर रोख रक्कम 1000 रुपये दिल्या जाईल. हेच कोंडगावचं वैशिष्ट्य आहे सर, कारण की सातत्याने किती वर्षापासून आपण प्रत्येक स्पर्धा कव्हरेज करतोय. याच पात्र लॉफ्ट केलंय, हवेत आहे पण खाली क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. सीमा पार येतो या चेंडूवर हा दमदार चौकार. चौदा 14. तर अमोल पाटीलसाठी सुवर्ण संधी आहे. जर षटकाराची अटी पूर्ण करताय तर परेश महाजन यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये दिले जाईल. आता मात्र बक्षिसाचा वर्षा होतोय, कारण की अमोल पाटील हा एक ट्रम्प कार्ड आहे सध्या खेळपट्टीवर. जर सामना कामतगर संघाला जिंकायचा असेल तर अमोल पाटील याला विकेटवर आणणं गरजेचं आहे. जर सामना मोठेगाव संघाला जिंकायचा असेल गवली सर, तर या फलंदाजाला बाद करणं गरजेचं आहे. म्हणजे एकूण जर विचार केला आपण 43 धावाचं एवढं मोठं टार्गेट नाही आहे अशा मैदानावर, अशा विकेटवर जे 70-60 धावा सहज जिल्ह्या पार केल्या जाऊ शकतात. पण इतर मात्र सामना एक रंगतदार स्थितीकडे घेऊन जाईल. मोठेगाव संघाचे गोलंदाज यात कुठली शंका नाहीये. 14 धावा झाल्या आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. अजूनही 30 षटकांचा खेळ बाकी आहे. 18 चेंडू आणि काय समीकरण आहे राजू पाटील? 18 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे सामना ज्याप्रमाणे पहिल्या 2 षटकामध्ये गोलंदाजी झालेली आहे, तर आपण बघितला एक रंगतदार सामना बघायला मिळेल. मात्र तिसरं षटक घेऊन येते जलपेश भोईर. दोन्ही गोलंदाजांनी एक चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली, कारण पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या 3 आणि अनिकेत यांनी सुद्धा गोलंदाजी, मात्र शेवटच्या चेंडूवर एक चौकार लगावला गेला. जलपेश भोईर येतोय VIP कक्षाकडून गोलंदाजी करण्यासाठी. जलपेश भोईर खूप मोठं नाव आहे GTC लाईव्ह जर म्हटलं आपण. आपल्या संघाच्या माध्यमातून आनंद घेताना याच पात्र फाईन फटका हवेत आहे आणि परतीचा प्रवास करावा लागेल. अजून एक फलंदाज बाद. तर लाडक्या क्रिकेट रसिकासाठी सुवर्ण संधी आहे. म्हणजे जर विजय म्हात्रे म्हणजे उर्फ टोटो यांच्याकडून जर चेंडू सिमरीच्या बाहेर जातोय, परदेशच्या पाठीमागं उभं राहून क्रिकेट रसिकांनी झेल घ्यायचं आहे, त्यासाठी रोख रक्कम 500 रुपये दिल्या जाईल. गवली सर अजून एक विकेट. म्हणजे असं वाटलं होतं की 10 ते 15 20 धावाची भागीदारी होईल काय, पण जलपेश पहिल्या चेंडूवर मात्र अजून एक विकेट प्राप्त करून देते. चौथा फलंदाज बाद, म्हणजे विकेटचा पडझड कायम आहे. पण आता मात्र दबाव निश्चित वाढणार आहे अमोल पाटील यांच्यावर, कारण की तुमच्यासमोर टार्गेट मोठं नाही आहे. तर तुम्ही डबल सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट करणार आणि अमोल पाटील याला जास्तीत जास्त जर स्ट्राईकला आणलं तर कामतगर हा संघ सामना जिंकू शकतोय. जॉली स्पोर्ट कामतगर संघाला सामना जिंकायचा असेल तर एक चांगली पार्टनरशिप करणं फार गरजेचं असणार आहे. आणि जर मोठागाव संघाला सामना जिंकायचा असेल तर ठराविक अंतरानं फलंदाज बाद करावे लागतील. हा एकच पर्याय त्यांच्या समोर आहे. खूप छान उल्लेख केला आपण, कारण की हा एक पर्याय आहे फक्त मोठेगाव या संघासमोर. गोलंदाज जलपेश
यास मात्र चांगला चेंडू होता पण तेवढाच क्लास फटका पाहिला पण बघितलं चेंडू थोडासा बाहेर निघतोय मनगटी फटका टर्न केले चेंडूला ऑनसाईडकडे मिडविकेटकडे आणि तोपर्यंत संधी होती एका धावेची आणि हेच कार्य करावं लागेल. पार्टनरचा रोल कसा अदा करावा लागेल इथं मात्र अमोल पाटील याला जास्तीत जास्त संधी देणं गरजेचं आहे जॉली स्पोर्ट कामतगर संघासाठी. या एका धावेनी धनराज आपल्या डावाची सुरुवात करतो आणि संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 15. अजून सामना संपला नाहीये कारण की सामना एका चांगल्या स्थितीमध्ये येऊन टेपलाय. 43 धावाचं टार्गेट आहे पण पहिल्या 2 षटकामध्ये घातक गोलंदाजी पाहिली आपण. पहिल्या षटकामध्ये खास जलपेश त्यानंतर मात्र अनिकेत आणि अजून आता मात्र जलपेश. यावेळेस पात्र सुरेख चेंडू गुडलिन स्पॉटवर चेंडूचा टप्पा होता आणि टप्पा पडल्यानंतर गवळीसर पाहिला पण अनिश्चित चेंडू उचली प्राप्त करतोय. आडव्याटने पुल करण्याचा प्रयत्न पण इथे मात्र वेगाला बीट होतोय फलंदाज अमोल पाटील. खूप मोठी एक भिंत आहे जॉली स्पोर्ट कामतगर संघासाठी. नाही व्हेरिएशन बघायला मिळते गोलंदाजीमध्ये. जलपेशीच्या गोलंदाजीमध्ये एक व्हेरिएशन बघायला मिळतोय. आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी जलपेश भूरच्या माध्यमातून. यावेळेस पात्र उलटवलंय चेंडूला केवढे क्षेत्राकडे खाली क्षेत्रामध्ये चेंडू निघून जाईल. इथं मात्र एका टप्प्याने सीमा पार येतोय चेंडूवर अफलातून चौकार. लाखाची बक्षीस ठेवल्याने गो क्रिकेटच्या या स्पर्धेला रंगला क्रिकेटचा महासंग्राम छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाला. चला चला हो जाऊया बघायला गुरुकृपा चषक 2022 चा. या ठाणे जिल्ह्यामध्ये नाव गाजतंय कोण या गावाचा. चला चला हो जाऊया बघायला गुरुकृपा चषक 2022 चा. या ठाणे जिल्ह्यामध्ये नाव गाजतंय कोण या गावाचा. अमोल पाटील लक्षवेधी फलंदाजी करताना आणि उच्च कोटीची फलंदाजी का म्हणावी लागेल कारण की संघाची आघाडीच्या फलंदाज संस्थात बाद झाल्यानंतर डाव सांभाळतोय. यालाच मात्र मी उच्च कोटीची फलंदाजी म्हणतोय या क्षणी अमोल पाटील यांच्या माध्यमातून. यावेळेस पात्र अजून एक मोठा फटका पण हवेत आहे चेंडू खाली विकेट किपर आणि किमती बहुमूल्य विकेट प्राप्त करतोय जलपेश. होता आणि निलेशला माहीत होतं कदाचित हा कॅच जर सोडला तर कदाचित मॅच सोडून द्यावी लागेल. आणि जाणीव होती की हा जेल कोणाच आहे. तो म्हणजे सातत्याने समालोचक वर्णन का करतात की अमोल पाटील जोपर्यंत खेळपट्टीवर असेल तो मात्र विजय थोडंसं कठीण असेल मोठेगाव संघासाठी. आता मात्र जी भिंत होती मधात ती भिंत मात्र दूर झालेली आहे मोठेगाव संघासाठी कारण की असं वाटलं होतं की अमोल पाटील एका चांगली क्लास खेळी साकारेल आणि संघाला विजय मिळवून देईल. याच पात्रात अजून एक उंच असा फटका उंच 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 आणि 6 धावा मिळेल एवढा लांब चेंडू जातोय षटकार. अठरा धावांची आवश्यकता आहे. एक मात्र आहे की जॉली स्पोर्ट कामतगर संघाचे एक वैशिष्ट्य आहे त्यांचा नेहमी सांघिक खेळ बघायला मिळतो. अमोल पाटील जरी बाद झालेला असला तरी 7 ते 8 स्थानापर्यंत चौफेर फटकेबाजी करणारे फलंदाज अजून आपण पाहतो यश खेळपट्टीवर आहे आणि आता जो षटकार लगावलेला आहे धनराज या दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. निश्चित बरोबर उल्लेख केला आपण कारण की यश आणि धनराज ही जॉली स्पोर्ट कामतगर संघाची एक युवा जोडी खेळपट्टीवर आहे. इथून मात्र विचार करण्यासाठी भाग पाडलाय कारण की शेवटच्या चेंडूवर ज्या प्रकारे एक षटकार ठोकला होता तो षटकार मात्र मानसिक दबाव होता मात्र मोठेगाव संघाच्या या गोलंदाजीवर येणार आहे कारण की जो सरासरी ती मोठी होती ती कमी झाली. आता पाहतोय की 12 चेंडू आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 18 धावेची आवश्यकता आहे. प्रति षटकामागे तुम्हाला 9 धावाची सरासरी पूर्ण करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी.
खूप चर्चा मोठी पाहिली आपण, कारण की 12-18 समीकरण आहे इथं. मात्र जॉली स्पोर्ट कामतगड संघासाठी हा सामना जिंकण्यासाठी. यानंतर अजून एक मोठा सामना आपण पाहणार आहोत, कारण की समीर भोर यांचा संघ SB ग्रुप खारडे, विपक्षपदी आपण विकी स्पोर्ट कोक्षे. बबलू टायगर ज्याचं नाव आहे, खूप मोठा खेळाडू आहे तालुका क्रिकेट जर विचार केला आपण. आणि प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला आपण खारडी, आणि निश्चित यावर्षी डोंबिवली कल्याणी विभागामध्ये खूप फॉर्ममध्ये आहे खारडी या संघ. त्या संघासोबत विकी स्पोर्ट कोकच्या संघाला लढत द्यायची आहे पुढच्या सामन्यामध्ये. मात्र हा सामना कोण जिंकेल? 12 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे अजून जॉली स्पोर्ट कामतगड संघाला. आणि जमेची एक बाजू, कारण की धनराज एक चांगल्या लयमध्ये आहे आणि एक चांगला षटकार त्यांनी ठोकला होता. व्यक्तिगत 2 चेंडूचा सामना केलाय. आणि स्ट्राईक रेट जर पाहिली आपण धनराज 3.50 म्हणजे 350 स्ट्राईक रेटनी फटकेबाजी करतोय. गोलंदाज विलास येतोय. या षटकामध्ये तुम्हाला 1 किंवा 2 विकेट प्राप्त करावं लागेल आणि किमान 6 धावाच्या आतमध्ये जर खर्च केला तर अंतिम षटकामध्ये एक मजबूत स्थिती होईल मोठेगाव संघाची. पण इथं मात्र जॉली स्पोर्ट कामतगड संघाचे दोन्ही फलंदाज जर सुरक्षित उभे राहिले तर इथं मात्र सामना घेऊन जाईल. कारण की ज्या प्रकारे गवली सरांनी उल्लेख केला होता की यश एक अतिशय चांगला उच्च कोटीचा युवा फलंदाज आहे. यावेळेस मात्र सोडून दिलाय चेंडूला. धीम्या गतीचा चेंडू होता. टप्पा फलंदाज थोडासा बाहेर वळतोय. एक आशेची नजर म्हणून पंचाकडे पाहताना पण चांगल्या चेंडूची हाताळणी पाहिलं आपण. 11-18 असं समीकरण इथं मात्र सामना जिंकण्यासाठी. अतिशय चांगला निर्णय पाहिला आपण पंच दिनेश नाईक सरांचं. गोलंदाज सज्ज होताना परत दूर यांच्या टोकाकडनं विलास. यावेळेस पात्राडे बॅटने फटका पडतोय. पण स्क्वेअर लेग क्षेत्राकडे खाली क्षेत्रामध्ये आहे. दुरून क्षेत्रक्षक येतोय. खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळालं आणि त्या संधीचं इथं मात्र सोनं करतोय. दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर करतोय. एक धावा तुम्हाला वाचवाव्या लागेल, कारण की तुम्ही एक तर फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभी केली नाही. फक्त 43 धावच आहे. फलंदाज जरी पाच बाद झाले असतील, पण टेनिस क्रिकेटमध्ये 4 किंवा 5 षटकाच्या या सामन्यामध्ये विकेटला फारसं महत्त्व नसते गवली सर. तुम्ही धावा वाचवायला वेळेस सुरुवातीलाच तुम्ही फलंदाजी करताना अतिशय कमी धावा केलेल्या आहेत, लक्ष कमी ठेवलेले आहेत, तुमच्याकडे भांडवल कमी आहे हे लक्षात घ्यायचं आहे. तर खर्च कसं करायचं ते बघायचं आहे. भांडवल तुमच्याकडे कमी असल्यानंतर कमीत कमी खर्च झाला पाहिजे ही गोष्ट तुम्ही बघायला हवी. आणि प्रत्येक व्यक्तीला आयुष्यामध्ये भांडवल यानुसारच जीवनामध्ये खर्च करावा लागेल, कारण की आयुष्यच आहे माणसाचं. जीवन एक संघर्ष आहे. यावेळेस पात्रा उडवलंय चेंडूला उंच उंच उंच, पण सरळ इथं मात्र क्षेत्रच्या हातात जाऊन विसावतोय. अजून एक ते धक्का आणि फलंदाज बाद. सुरेख जर पाहिला आपण निम्मा संघ गारद झालेला आहे. पाहतोय 6वा फलंदाज बाद झालाय आणि आता इथून सामना जिंकण्यासाठी 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 16 धावेची आवश्यकता आहे जॉली स्पोर्ट कामतगड संघाला. सामना खूप एक चांगल्या स्थितीमध्ये होऊन ठेपलाय, रंगतदार स्थितीमध्ये. अजून दोन्ही संघ हार मानण्यास तयार नाहीये, कारण की क्रिकेट एक चमत्कारी खेळ आहे. सातत्याने गवलीचा सुद्धा उल्लेख करतात की यावर भविष्यवाणी करणं उचित ठरत नसते. 9 चेंडू 16 असं समीकरण जॉली स्पोर्ट कामतगड संघासाठी. नवीन फलंदाज पाहतोय आपण क्रमांक 8 वर प्रेम, अजून एक अनुभवी फलंदाज. विसरून चालता येणार नाही. कधी पण किती चेंडूमध्ये सामना फिरवण्याची ताकद या खेळाडूकडे, या फलंदाजाकडे आहे. गोलंदाज विलास सज्ज होताना दूरांच्या टोकाकडनं राऊंड द विकेटचा मारा करतोय. यावेळेस पाहतो परफेक्ट यॉर्कर. काय सुरेख चेंडू होता आणि यष्टी वाकवली. सात फलंदाज बाद झालेत. काय परफेक्ट यॉर्कर टाकल्या गेलं आणि इथून मात्र या चेंडूपासून आपण खूप काही फलंदाला विकेट फेकण्यापासून पाहतोय. नाही, अशा प्रकारचा चेंडू असेल तर याला नक्कीच फलंदाजाकडे उत्तर नसेल. यावर एकच उत्तर होतं, डिफेन्स करणं फार गरजेचं होतं. स्विंगिंग यॉर्कर होता आणि डिफेन्स सुद्धा करण्याचा प्रयत्न केला गेला नाही. हे फार महत्त्वाचं आहे. चांगल्या चेंडून तुम्ही सन्मान करायला हवा.
तसंही क्रिकेटमध्ये तुम्ही दोन गोष्टीचा सन्मान करायला हवा. एक तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सर आणि दुसरं म्हणजे परफेक्ट यॉर्कर असेल, स्विंगिंग यॉर्कर असेल, या दोन गोष्टीचा तुम्ही सन्मान करायलाच हवा. पाहतोय आपण 7 बाद 27 अशी धावसंख्या पाहतोय आपण. यस, विजय म्हात्रे उर्फ टोटो यांच्याकडनं पारितोषिकाची रक्कम आहे. तयार राहायचं आहे प्रेक्षकांसाठी. आपण पडद्याच्या बाहेर जर झेल घेता तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सुवर्ण संधी आहे प्रेक्षकांसाठी. संडेचा तुम्ही सुपर संडे करू शकता जर आपण झेल घेतला तर. तर विकी मुकदम यांच्याकडून सुद्धा विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये आणि लागोपाठ 2 चेंडूवर 2 विकेट इथं मात्र गोलंदाज विलास यांनी प्राप्त केलेले आहे. म्हणजे या एका विकेटची किंमत 1000 रुपये. पण त्यापेक्षाही मोठेगाव संघासाठी या विकेटचं मोल खूप मोठं राहील, कारण की विकेट हॅट्रिक स्वतःची पूर्ण होईल आणि 8व्या फलंदाज सुद्धा जॉली स्पोर्ट कामतकर संघाचा बाद होईल, कारण की 7 बाद 27 खूप नाजूक स्थिती आहे. पण अजून मी तर म्हणेन की सर हा सामना दोन्ही संघाकडे 50-50 अवस्थेमध्ये येऊन ठेपला आहे. नाही, ॲब्सोल्युटली अजूनही सामना दोलायमान स्थितीमध्ये आहे. आपण जेव्हा लंबक पाहतोय ना, दोन्ही बाजूला जातोय, त्याप्रमाणे हा सामना आहे. एखादा मोठा फटका लागला तर हा सामना जॉली स्पोर्ट कामतकर संघाच्या बाजूला झुकलेला दिसेल. चेंडू डॉट गेला किंवा फलंदाज बाद झाला, सामना हा मोठागाव संघाच्या बाजूला झुकलेला दिसेल. विलास हॅट्रिक चेंडू. यश मात्र हा फटका आडव्या बॅटने पाहतोय आपण मिड विकेट क्षेत्राकडे ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल. आता मात्र व्यवस्थितपणे बॅकअप करता आला नाही. अजून एक धाव पूर्ण होते. म्हणजे जिथं एक धाव तिथं मात्र दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करताना पाहतोय आपण दोन्ही फलंदाजाला. आता मात्र सामना जिंकण्यासाठी इथून 14 धावेची आवश्यकता आहे आणि त्यासाठी चेंडूचा जर विचार केला आपण 7 चेंडू 14 म्हणजे प्रत्येक चेंडूवर तुम्हाला 2 धावेची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. आणि सर्वात महत्त्वाचा जर विचार केला आपण तर आतापर्यंत 7 फलंदाज बाद झालेले आहेत. इथून मात्र विकेट जर फेकल्या गेलं मात्र थोडंसं दडपणाखाली येईल जॉली स्पोर्ट कामतगर संघ, कारण की जेव्हा 8 किंवा 7 गडी बाद होतात तेव्हा मात्र एवढी छान मजबूत फलंदाजी नसते, कारण की गोलंदाज असल्यावर. डावखुरा फलंदाज सजवतोय खेळण्यासाठी रितेश. गोलंदाज विलास. चांगला चेंडू परत यावेळेस पाहतोय आपण वाईड यॉर्कर चेंडू टाकला होता. अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र बाईच्या स्वरूपात पूर्ण करताना. आता मात्र सामना जिंकण्यासाठी अंतिम षटकामध्ये 13 धावेची आवश्यकता आहे. काय म्हणणार गौली सर, ज्या प्रकारे 43 धावाचं टार्गेट रोखताना मात्र मोठेगाव संघाची गोलंदाजी अतिशय उच्च कोटीची पाहायला मिळाली. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी त्यांना अजून 13 धावा रोखाव्या लागतील. पण इथं मात्र जॉली स्पोर्ट कामतगर संघाची ही जी जोडी पाहतोय आपण रितेश आणि प्रेम, लो स्कोरिंग सामन्यामध्ये किफायती गोलंदाजी करणं फार गरजेचं असतं, तर तुम्ही विजय संपादित करू शकता. मी तुम्हाला उल्लेख केला होता की वर्ल्ड कप 1983 मध्ये भारताने जेव्हा सामना जिंकला होता, मोहिंदर अमरनाथने काय गोलंदाजी केली होती. 3 फलंदाज बाद केले होते 7 षटकामध्ये 13 धावा देऊन. तर अशा प्रकारचं पृथ्थकरण असतं. जेव्हा लो स्कोरिंग सामना असतो तेव्हा तुम्ही किफायती गोलंदाजी केली पाहिजे. विकेटी बाद करणं गरजेचं असतं. तुम्ही विकेट जर बाद केली तरच तुम्ही प्रेशर बिल्डअप करू शकता. जर विकेट बाद केले नाही तर मात्र पूर्णपणे संधी असते फलंदाज मोठे फटके खेळण्याची. आणि ते या ठिकाणी बघायला मिळते. फलंदाजी बाद होत आहेत, किफायती गोलंदाजी बघायला मिळते. खास करून आपण चौथं षटक बघितले, विलास याने षटकामध्ये धावा दिल्यात फक्त आणि फक्त 5 आणि फलंदाज 2 बाद केलेले आहेत. त्यामुळे आता या सामन्यामध्ये शेवटच्या षटकामध्ये रंगत बघायला मिळेल. अगदी बरोबर सांगितलं. पण अंतिम षटक म्हणजे निर्णायक षटक आणि इथं मात्र 6 चेंडूमध्ये 13 धावेची आवश्यकता असेल. आघाडीचे म्हणजे तर मधली फळी सुद्धा गडबड झाली होती. जॉली स्पोर्ट कामतगर संघाची थोडासा संघर्ष पाहायला मिळाला होतं. खास अमोल पाटील यांच्या माध्यमातून एक षटकार धनराज यांनी लावलं. त्यानंतर मात्र खरा फलंदाजी पाहिली आपण. या 2 फलंदाज जर अपवाद वगळला, इथं मात्र जी चुकी झाली होती त्याच्यावर मला पाणी फिरेल काय, तर मात्र प्रेम आणि रितेश एक चांगली फलंदाजी करून संघाला विजय मिळून देईल काय. अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज महेश येतोय VIP डे अँड या टोकाकडनं. महेश सज्ज होताना VIP डे अँड या टोकाकडनं 6 चेंडूमध्ये रोखायच्या 13 आणि या जॉली स्पोर्ट कामतगर संघाला बनवायच्या 13 धावा 6 चेंडूमध्ये. एक जबरदस्त फाईट इथं मात्र करताना मोठेगाव विपक्ष कामतगर. बिग दोन्ही संघ खूप महान आहेत, चांगले आहेत आणि दोन्ही संघाच्या संघटनेने सांगितलं होतं की सामना रंगतदार होईल आणि तोच सामना आपण रंगतदार स्थितीमध्ये पाहतोय. 6 चेंडू 13 असं समीकरण जॉली स्पोर्ट कामतगर संघासाठी. डावखुरा फलंदाज सज्ज होतोय खेळण्यासाठी, ते मात्र रितेश. गोलंदाज महेश यांचा पहिला चेंडू. फुलटॉसर फटका फसेल की मात्र क्लिअर होईल. उडावलाय लॉंगॉनच्या वरतून, ठोकलाय उत्तुंग षटकार.
जेव्हा तुमच्या कुठल्याही कार्याची सुरुवात जर अतिशय शुभ झाली त्याचा परिणाम सुद्धा खूप छान होतोय. सुरुवात तर अतिशय अप्रतिम केली. पहिला जे लॉलीपॉप फुलटॉस भेटलाय दोन्ही हातांनी स्वीकारलाय की हा चेंडू मला कबूल आहे आणि चेंडूला मात्र लॉंगॉनच्या वरतून ठोकलाय षटकार. षटकाराने मात्र आता एकदा परत जॉली स्पोर्ट कामतकर संघाची स्थिती खूप भक्कम झाली आहे, कारण की इथून मात्र 5 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 6 धावेची आवश्यकता आहे. याला जे 7 धावेची आवश्यकता आहे. याला जे चमत्कारी खेळ म्हणतात, कारण की भविष्यवाणीकडनं उचित ठरत नसते. आतापर्यंत जर विचार केला आपण मोठेगाव संघात सुद्धा मी कौतुक करेन ज्या प्रकारे 43 धावाचा बचाव मात्र अतिशय सुरेख गोलंदाजी केली. उलट मात्र फलंदाजी खराब झाली, पण रितेश नावाचा फलंदाज खेळपट्टीवर आलाय क्रमांक 8 वर आणि आतापर्यंत त्यांनी 3 चेंडूचा सामना केलाय आणि 8 या धावसंख्येवर फलंदाजी करताना पाहतोय आपण एक युवा फलंदाज रितेशाला. गोलंदाज महेश वापसी करेल का इथं मात्र यावेळेस पात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, कमबॅक चांगलं केलंय. 4 चेंडू 7, अजून सामना संपला नाही हे सांगून जातोय या चेंडूवर महेश, कारण की 4-7 असं समीकरण आहे. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर मात्र निर्धाव आणि या चेंडूवर काय होईल गौली सर? सिंगल, डबल, षटकार किंवा विकेट भविष्यवाणीकडनं उचित ठरत नसते कुठल्याही खेळामध्ये, पण इथं मात्र एक खूप छान रंगत स्थितीमध्ये सामना येऊन टेपलाय. अजून सामना संपला नाहीये. 4 चेंडू 7 धावेची आवश्यकता जॉली स्पोर्ट कामतगर संघाला. याच पात्र उडवलाय पुलचा फटका खाली क्षेत्रामध्ये आणि इथं मात्र ठोकलाय अजून एक षटकार. 1 धावेची आवश्यकता जॉली स्पोर्ट कामतगर संघाला. क्रमांक 9 वर रितेश आलाय आणि विचार सुद्धा केला नसेल की क्रमांक 9 वर आलेला फलंदाज एवढी छान, एवढी तिखट आणि विध्वंसक फटकेबाजी करतोय. संघ अडचणीत आला होता त्या क्षणी मात्र त्यांच्या आघाडीचे 7 फलंदाज बाद झाले. असं वाटलं होतं की जॉली स्पोर्ट कामतगर संघ पराभवाच्या छायाकडे जातोय काय, पण मी सातत्याने एकच सांगतो, जिनके हो इरादे बुलंद व हिमालय पर्वत को भी छू लेत आहे. दाखवलंय रितेशनी की मी जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा 9व्या क्रमांकाचा फलंदाज आहे. माझ्या क्षमता आहे, माझ्या धमक आहे, माझ्या संघाला मी सामना जिंकून देतोय. आता मात्र समीकरण अगदी सोपं आहे, कारण की 1 धावेची आवश्यकता 3 चेंडूमध्ये. सामना जर टाय झाला तर मात्र सुपर ओव्हर. अमरीला फील्ड बघायला मिळणार आहे आता छत्रीसारखं क्षेत्ररक्षण. रितेश 5 चेंडूचा सामना केलाय आणि व्यक्तिगत 14 धावसंख्येवर फलंदाजी करताना आपण पाहतोय. रितेश आणि पहिले षटक सुद्धा अतिशय चांगलं हाताळलं होतं, कारण की ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली होती कामतगर संघासाठी, आणि आता मात्र क्रमांक 9 वर येऊन संघाला विजयाकडे नेताना आपण पाहतोय. 3 चेंडू 1 धावेची आवश्यकता. यावेळेस पाहता फ्लिकचा फटका, विजय फटका रितेशच्या बॅटमधून आणि सामना इथं मात्र जिंकलाय जॉली स्पोर्ट कामतगर संघाने आणि सामनावीर सुद्धा ठरलेला आहे. जर विचार केला आपण नो डाऊट 9व्या क्रमांकावर आलेला रितेश ठरतोय, ज्यांनी पहिलं पॉवर प्ले षटक सुद्धा चांगला हाताळलं होतं. म्हणजे जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा रितेश मॅन ऑफ द मॅच ठरतोय. यस, मॅन ऑफ द मॅच अर्थातच रितेश इज द मॅन ऑफ द मॅच. रितेश आपण लगेचच यायचं आहे आणि त्याचबरोबर जल्पेश भोईर व निलेश म्हात्रे आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे व अमोल पाटील आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. रितेश आपण मॅन ऑफ द पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे. त्याचबरोबर निलेश म्हात्रे व जल्पेश भोईर आपणही मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे.